सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। सातारा पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी 10 मिनिटांच्या आत त्या तक्रारदार महिलेपर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा पोलीस विभागाने कार्यान्वित करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बनवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पाटण येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री देसाई यांनी घेतला आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते। महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र दूरध्वनी कार्यरत करण्यात यावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या दूरध्वनी क्रमांकाची माहिती शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस मध्ये देण्यात यावी। तक्रार आल्यास पोलिसांनी 10 मिनिटात तक्रारदारापर्यंत पोहोचावे। तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव पोलीस विभागाकडून गोपनीय ठेवण्यात येईल। ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले। महिलांच्या तक्रारींचे निवारण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी देण्यात येईल। यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी दिला जाईल असेही ते यावेळी म्हणाले। या बैठकीला पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते। मंत्री पालकमंत्र्यांना भेटून जे निवेदन दिले ते निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आता सांगितले की 2 महिन्यात त्याच्यावरती आम्ही निश्चितपणाने निर्णय घेऊ। याचा अर्थ असा की 2 महिन्यात समजा तुम्हाला परत कलेक्टरकडे जायची गरज नाही, पालकमंत्र्याकडे जायची गरज नाही, तहसीलदारकडे जायची गरज नाही, बीडीओकडे जायची गरज नाही, कृषी अधिकाऱ्याकडे जायची गरज नाही। तालुक्यातला जो आमचा त्या विभागाचा कर्मचारी आहे तो तुमचं नाव शोधत तुमच्या घरी येणार आहे, बरोबर ना कलेक्टर साहेब? तो तुमच्या घरी येणार आहे। बाबा जनता दरबारमध्ये तुम्ही हा अर्ज दिला होता, त्याच्यामध्ये 2 कागद नाही, ती कागद सुद्धा जमा करायचं काम आमचाच कर्मचारी करत। याचा अर्थ हे जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही नियोजन आहे ते खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी जे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कार्यक्रम घेतला, सीएम साहेबांनी हेच अपेक्षित आहे। लोकांच्या दारात तुम्ही जावा आणि आम्ही असं कलेक्टर साहेब तुम्हाला म्हणत नाही 30 दिवस कामाचे आहेत, आम्ही म्हणतो तुमच्या कर्मचाऱ्यांनी 1 आठवडा ह्या कामासाठी द्यावा, 2-3 आठवडे त्यांनी त्यांच्या ऑफिसचं काम करावं। मग पहिल्या आठवड्यातला 1 दिवस द्या, दुसऱ्या आठवड्यातला 1 दिवस द्या, तिसऱ्या आठवड्यातला 1 दिवस द्या, कधी द्या, पण हे खऱ्या अर्थानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अपेक्षित आहे की गोरगरिबांच्या दारात सरकार गेलं पाहिजे। हेलपाटे मारायला त्यांना लागू नये ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि एक अतिशय चांगला उपक्रम। संपादक मोहन बोरकर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।